जयंती त्यावर आधारित आपण प्रश्न मंजुषा घेऊ. मॅडमला दिलेले सूचनेचे पालन करून मी आपलं मनोबत राजमाता जिजाऊबद्दल आणि स्वामी विवेकानंदबद्दल मी सांगित आहे. तर आपण दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी आपण आपल्या बेंबळ्याच्या शाळेमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची आपण जयंती साजरी करत आहोत. तर सर्वप्रथम पाहता राजमाता जिजाऊ यांचा जन्म आपल्या विदर्भामधील मेहकर तालुक्यामधील आणि बुलढाणा जिल्हा यामधील सिंदखेड राजा या ठिकाणी झालेला आहे. तर सर्वप्रथम पाहता राजमाता जिजाऊ यांची जे ही होती आई त्यांचं नाव महानसाबाई होते. तर आता लखुजी जाधव यांची जे हे मुलगी होती जिजाबाई हे निजामशहाचे सेनापती होते निजामशाहमध्ये. आणि सर्वप्रथम पाहता मालसाबाई यांचं सर्व आपलं स्वराज्य स्थापन करण्याचं आपलं वर्चस्व लाभलेलं आहे. ते कसं म्हणजे मालसाबाईच्या जर पोटी आपल्या जिजाबाई जर आल्या नसत्या तर आपलं महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण झालं असतं का नाही. सर्वात मोठं श्रेय आहे ते मालसाबाईला म्हणजे लखुजी जाधवची पत्नी आणि त्याच्यानंतर आपले मालोजी राजे भोसले यांचा मुलगा कोण होते शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला. लहानपणीच विवाह झाल्यानंतर सर्वप्रथम जे निजामशाह होते या निजामशहाने दोघांची समजूतदारपणा केला. ते म्हणजे कोणाची मालोजी राजे आणि लखुजी जाधव यांचे. या दोघांच्या हे तर दोघंजण वैर होतेच. कोण मालोजी जाधव मालोजी भोसले आणि लखुजी जाधव यांचे दोघांचे वैर होते. दोघांचे वैर असून या दोघांची समजूतदारपणा काढली. कोणी काढली तर निजामशाहाने काढली. या निजामशाहाने समजूतदारपणा काढल्यामुळे या दोघांचा संबंध झाला. तो म्हणजे राजमाता जिजाऊ आणि राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे यांचा. तर सर्वप्रथम पाहता शिवाजी महाराजांचा जन्म जरी शिवनेरी किल्ल्यावर झाला असेल तर सर्वात प्रथम राजमाता जिजाऊ हे कोणाला मानत होते. माता जगदंबे मातेचं जरी मंदिर असलं ते सर्वप्रथम राजमाता जिजाऊ हे कोणाला मानत होते माहीत आहे का. महादेवाला मानत होते. आणि त्या काळात सुद्धा म्हणत होते मराठी सरदार लढाईवर जाताना म्हणत होते काय म्हणत होते हर हर महादेव हर हर महादेव. या महादेवमध्ये सर्वात मोठं वर्चस्व लपलेलं होतं. आणि कुठेही जरी गेले तर तुला बाळ कोणत्याही प्रकारचा विजा होणार नाही. तू कोणत्याही प्रकारमध्ये सक्सेस होशील. आणि त्याच्यानंतर पाहता अफजल खानाचा वध कोणी केलेला आहे शिवाजी महाराजांनी केलेला आहे. कारण की त्यानंतर त्यांच्या मागं एक महाराजांचं समजा महादेवांचा एक आशीर्वाद लाभलेला होता. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं शिवाजी महाराज बालपणी आणि शिवाजी महाराजाला दोन गुरु लाभलेले आहेत. एक म्हणजे राजमाता जिजाऊ आणि दुसरे म्हणजे दादाजी कोंडदेव. हे दोन गुरु लाभल्यामुळे शिवाजी महाराज सर्व काही शिकू शकले सर्व. आणि त्याच्यानंतर सर्व वर्चस्व जर निर्माण केलं असेल सर्व किल्ले जिंकले असेल राजमाता जिजाऊ ह्या शिवाजी महाराजांना रामायण महाभारत कौरव पांडव यांच्या गोष्टी लहानपणी सांगत होत्या. त्याच्यानंतर दादाजी कोंडदेव हे दांडपट्टा कसा चालवायचा तलवार कशी चालवायची याबद्दल माहिती कोण देत होते हे दादाजी कोंडदेव देत होते. आणि त्याच्यानंतर मावळेसुद्धा शिवाजी महाराजांसोबत लहानपणी राहत होते आणि मिळून मिसळून हे खेळ खेळत होते. आणि जे मावळ्यांना सुद्धा राजमाता जिजाऊ आपल्या मुलाप्रमाणे मानत होत्या. कारण की आपला मुलगा आहे आणि मावळ्याची मुलं काय हे समजा आपलेच मुलं समजून त्यांना वागवत होते. आणि मावळ्याची मुलं शिवाजी महाराजाबरोबर विटीदांडू भवरा लपाछपी इत्यादी खेळ खेळत होते. त्याच्यानंतर पुढे चालून लढाई जिंकल्यानंतर बरेचसे किल्ले जिंकले. कोंढाणा किल्ला सिंधुदुर्ग प्रतापगड रायगड असे बरेचसे किल्ले शिवाजी महाराजांनी पुढे जिंकले. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना सांगितले, आता सर्व आपलं स्वराज्याची स्थापना झाली, आता सर्व शेवटी काय करायचं. मग स्वराज्याभिषेक केला. कोणी केला? जिजाबाईंनी स्वराज्याभिषेक केला. आपलं स्वराज्य निर्माण झाल्यानंतर काशीवरून गागा भट्ट बोलावले होते. त्यानंतर फार मोठं असं यज्ञ झालं आणि त्या यज्ञामध्ये पाच जलामृत त्याच्यामध्ये अर्पण केले. दूध, दही, त्याच्यानंतर मध, जल, पाणी अशा प्रकारचे 5 त्या यज्ञामध्ये आहुती दिली. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर स्वराज्याभिषेक झाल्यानंतर फटाक्याची आतषबाजी झाली. हे सर्व आनंद पाहून जिजाबाईंना एक समाधान वाटलं की माझ्या बा स्वराज्याचं एक सार्थक झालं, माझ्या मुलांनी एक सार्थक केलं, आपलं स्वराज्य निर्माण झालं, आपलं महाराष्ट्रात स्वतःचं राज्य निर्माण झालं, आपल्याला दुसऱ्याची गुलामगिरी करायची नाही, आता आपण आपले राज्य आपल्याला चालवायचं आहे. हे पाहून जिजाबाईंना फार मोठा आनंद झाला आणि जिजाबाई ह्या वृद्ध झाल्या होत्या आणि त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. त्यामुळे जिजाबाईंचा समजा मृत्यू 17 जून 1674 झाला. आणि एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत.